ओके, आज आहे मंगळवार 23 तारीख. कालचा लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. काम आवरायचं आहे, माझं कपडे धुवून झालेत, आता फरशी आणि भांडी मला करायचं आहे, कुकर लावायचं आहे. मम्मी पोळी भाजी तर करून गेली, मम्मी गेली बैठकीला, पप्पा गेलेत पूजेला, आता मी एकटीच आहे घरात. आणि सगळं आवरून मग एडिट करायचं आहे लॉग. आणि आजच्या दिवसात काय काय होतं तुम्हाला ते पण दाखवल मी. बघू केवढं होतं आहे. आणि गाडी नाही आहे तर मग आम्ही कुठं नाही जाणार आज. काल गेलो, काल खूप फिरलो, तुम्ही बघितलंच असेल व्लॉगमध्ये. आणि चलो आता मी काम करते, तुम्हाला दाखवते. बाय. आणि मी आताच काल मी हेअरस्टाईल केली होती, त्यामुळे ना माझे केस एवढे इथं उभं राहिलेत ना, काय यार केसाचं तर वेगळंच होतं काहीतरी. आणि चलो दाखवते मी तुम्हाला काम काय काय. आकाश मी तुला काय आणलंय सांग बरं. जेस कर. पेरू. ओ माय गॉड, एवढं मोठं आहे ना बापरे. आणि सगळ्यांनी पेरू खात जावा रोज एक. आणि काय होत नाही पित्त. ऍसिडिटी नाही होत. चला आपल्याला एक आणा काम. यस, व्हाय नॉट. इंग्लिश. ओके, आता झालं आहे नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग. आणि आज आहे बुधवार 24 तारीख. आणि आता मी चालले जरा गावात मराठी सातचे कामं करायचे आम्हाला. तर मग पप्पा मी चालले, आणि पप्पा तिथं कुठे आहेत ग? अगं बाई इकडे आहेत होय पप्पा. मी तिकडे दाखवते आणि इकडे पप्पा तयार आहेत. आणि माझंच आवडतंय म्हणून थांबले होते. आणि इकडे मम्मी काय म्हणते. माझं पण झालंय सगळं स्वयंपाक. आता ह्यांचं काम आहे, तोपर्यंत मी आवरून घेते बाकीचं. हां, फक्त फरशी राहिली, मी कपडे धुतलेत. आणि चलो आता मी दाखवते तुम्हाला बाहेर आम्ही काय काय कुठं कुठं जातोय. फक्त सनस्क्रीम लावली, पावडर नाही लावली. ओके, आता मी आले वर्षा रूममध्ये, कारण की खूप सारं आवरायचं राहिलेलं आहे. आता 2-3 दिवस जरा वेळ नाही भेटणार. परत दीदी पण येणार आहे, तर मग आमचं बाहेर थोडंसं जरा मला असं वाटते उद्यापासून बिझी शेड्यूल होणार आहे. आणि 2-3 दिवस असं वेळच नाही अजिबात. ते तुम्हाला कळेल पुढं जाऊन. मी लॉक करणारच आहे त्याचा. ऑफकोर्स तुम्हाला सांगणार नाही तर कोणाला सांगणार. आणि पप्पा मम्मी गेलेत फिरायला आता. आणि मी आले वरच्या रूममध्ये, सगळं मेस झाले. परत सगळं मला आवरायचं. जेव्हा मी शूट करून गेले खाली तेव्हापासून काहीच नाही आवरलं, तसंच आहे सगळं. आणि सगळं मला पॅक करायचं आहे नीट. मराठी सातचं पण आता जरा कस्टमर होते, त्यामुळं सारखं सगळं काढलं होतं. परत एकदा 2-3 असं काढणं होतं सारखं, कारण की दाखवायला तर लागतं सगळ्यांना. आणि सगळं परत नीट ठेवायला लागतं, तर थोडंसं मेस झालं आहे. आणि चलो आता मी फटाफट आवरते. आणि मी उदबत्ती लावली आहे वर, थोडंसं असं जरा फ्रेश वाटायला. तिथं दारात लावली, इथं लावताच येत नाही कुठं. आणि आता मस्त झाडून वगैरे घेते, नीट गादी वगैरे टाकते आणि तुमच्याशी बोलते. आणि मी आता ट्रायपॉडला लावते फोन, म्हणजे तुम्हाला पण दिसेल मी काय काम करते. आता सगळं आवरले. तुम्ही फास्टमध्ये माझी कामं बघितले असेल. टाईमलॅप्स लावलं होतं कारण की. आणि एवढं सुंदर वाटतं. आता फक्त थोडंसं जरा आता स्टोर रूम प्लस स्टुडिओ आहे आमचा, त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो. गहू वगैरे असतात ते आम्ही इथंच ठेवतो. आणि ते निवडले की सगळं इथंच ठेवतात पप्पा मम्मी. त्यामुळे मी आता सगळं आवरलं. तरी तुम्हाला मी एक लुक दाखवते. तरी मला 2 पिशव्या ठेवायला जागाच नाही अजिबात. आता मी सगळं काढते, हे तुम्हाला दाखवते. हे सगळं काढते इथलं सगळं. आणि एवढी सुंदर वाटते आता रूम, म्हणजे तुम्हाला असं वाटत पण मला वाटते, कारण की सगळं मेज झालं होतं. इथं सगळं पसारा होता, तरी आता मला इथलं आवरायचं सगळं. आणि
हे रिंग लाईट आणि ट्रायपॉड तर इथंच असतं आणि टप वगैरे सगळं तिथंच ठेवणार आहे आता मी. आणि हे सगळं मी काढणार आहे आता. ह्याच्या पडद्यामागं तुम्हाला दाखवते मराठी साजचं. एवढं सगळं आहे ना नीट ठेवायचं आहे मला, सगळं डिस्ट्रीब्यूट करायचं, कारण की सगळं कस्टमर येत होते. मी असे ट्रायपॉड उचलून दाखवते तुम्हाला. कस्टमर येत होते त्यामुळे जरा अस्तव्यस्त झाले सगळं. पण आता सगळं आपण नीट करू. टाईम लॅप्समध्येच बघा, मला आता दम लागलाय बरं, एवढा मी झाडून काढलंय सगळं. आणि चलो दाखवते तुम्हाला मी. तुम्हाला मी दाखवते वरून किती लाईट येते. आता अंधार पडला. आता किती वाजलेत येत नाहीये. आणि आता मी एवढं सगळं आवरले, आता छान वाटतंय. आणि तुम्हाला पण दाखवते मी कसं आवरले. वेट. आणि तुम्हाला इकडून रूम दाखवते अशी वाईड अँगलनी. इथं मी काहीच करू शकत नाही, इथं ठेवायलाच जागा नाही, कारण की तुम्ही बघू शकता फुल एकदम भरलेलं आहे. टाईमलॅप्समध्ये पण बघितलं असेल तुम्ही. आणि फुल एकदम भरलेलं आहे. अरे आणि इकडं माझी रिंग लाईट, ट्रायपॉड, इथं पप्पांच्या पिशव्यात पूजेच्या वगैरे. आणि इथं हा सेट मला खूप आवडतो, असं शिवाजी महाराज. आणि उदबत्ती पण संपली आता. आणि इकडचा सेट तर एवढा आवडतो मला. आणि परत एकदा दाखवते तुम्हाला. इथं आमची दीदी, मिस यू. लवकरच दीदी येणार आहे, व्लॉगमध्ये पण दिसणार आहे. आणि इथं आहे आमचं फॅमिली, नजर ना लगे. आणि इथं आहे आम्ही दोघी. ह्यातली कोण दीदी आहे असं विचारलं तर पप्पा म्हणतात दीदी वेणी घालते आणि तुझे मोकळे केस असतात. माझे तर मोकळे नसतातच, पण तरी पण कर्ली माझे मीही आणि दीदी ही. आणि ह्यात पण दीदी ही आणि मीही असं म्हणतात सगळे. एन्जॉय एव्हरी मोमेंट, नो टाईम फॉर टॉक्सिक पीपल. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि खरंच नाही आता टाईम. आणि ही वॉल आम्ही पेंट केली आहे. कोणाला माहीत नसेल तर ही वॉल आम्ही पेंट केलेली आहे. किती सुंदर वाटते. आता सगळं मस्त चकाचक केलं. हे पण नीट सगळं झटकून नीट टाकलं. आणि तरी फरशी नाही पुसली तरी ही मळ खावी, त्यामुळं काय झाडलं तरी छान वाटते. आणि अशी आहे आमची वरची रूम. आणि इथं झाकू नाही शकत आता. स्टोर रूम प्लस इकडं तुम्ही बघितलं तर स्टोर रूम आहे, इकडं तुम्ही बघितलं तर स्टुडिओ आहे. कशी वाटली आयडिया? इकडं बघून असं वाटतंय का की तिकडं असं घाण असेल, म्हणजे घाण म्हणजे असा पसारा असेल. टू साईड. आणि चलो आता मी खाली जाते. मम्मी पप्पा पण येतील. आणि आता जमल्यासारखं झाले मला तर. आता मला असं वाटतंय कोणतरी येणार आहे ड्रेस वगैरे घ्यायला, तर मग परत यावं लागलं वर. आणि बघू आता हा किती झाला आहे, तोपर्यंत मी एडिट करते हा वाला व्लॉग. आणि जर नसेल झाला, शॉर्ट झाला असेल तर मग मी उद्या कंटिन्यू करते. उद्या जाणार आहे नारायणपूरला पप्पा आणि मी. दीदीला नाही आहे तर पप्पा आणि मी जाणार आहे. मम्मीची तब्येत बरी नाही थोडीशी, म्हणजे थंडीमुळं. आणि थोडंसं कणकणी, त्यामुळे तिला नाही नेणार, उगाच परत थंडी वाजेल. आणि चलो आता. खूप आवरलं मी आज, खूप आवरलं. पप्पा म्हणले तू आम्ही यायच्या आधी आवरलं नाही तर बघतोच तुला म्हणले. आणि चलो आता मी खाली जाते, मस्तपैकी दिवाबत्ती करते आणि मग भेटते तुम्हाला. बाय. आणि लवकरच दीदी आपल्या व्लॉगमध्ये दिसणार आहे. ती येणार आहे, सांगणार नाही मी. उद्या परवाच्या व्लॉगमध्ये दिसेल, म्हणजे हा व्लॉग नंतर ती येईल. मग ह्या व्लॉग नंतर पुढचा व्लॉग येईल, त्यात दीदी दिसेल. चलो बाय.
पौष पौर्णिमा या दिवशी पाल पेंबर सातारा जिल्हा येथे देवाचे लग्न लागते. या यात्रेला भटक्या विमुक्त जमातील लोक मोठ्या संख्येने जेजुरीला जमतात. त्यांच्यातील भांडणं, तंट्याचा न्यायनिवाडा पंचमंडळी येथेच यात्रेच्या दुसऱ्या दिवशी करतात. पौष पौर्णिमेला जेजुरीत गाढवाचा मोठा बाजार भरतो. या बाजारासाठी प्रामुख्याने गुजरात व राजस्थान येथून व्यापारी येतात. ओके, आता मी लॉग एंड करते आणि तुम्हाला कसं वाटलं? मी सगळी वरची रूम साफसफाई केली आणि पप्पांनी शूट केलेलं आहे. ते पप्पा गेलते माळशिरस घाटमध्ये ना गं मम्मी, माळशिरस घाटात गेलते तर तिकडं माकडं होती तर पप्पांनी माझ्यासाठी तामानी घाटमध्ये माकडं होती तर मग पप्पांनी माझ्यासाठी व्हिडिओ शूट करून आणला. आणि आमच्या इथं गाढवाचा बाजार भरतो ते पप्पांनी पण माझ्यासाठी व्हिडिओ काढून आणलाय. तर ते म्हणले मी माहिती सांगतो, तर मग आता मी एडिट करताना त्यांना सांगायला लावल व्हॉइस ओव्हर करून हे काय म्हणतात माहिती. आणि चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.